नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत झणझणीत खमंग आणि पारंपरिक कोथिंबीर वडी रस्सा। ही रेसिपी एकदा केली की घरातले सगळे पुन्हा पुन्हा मागतील। भाकरीसोबत तर खायला एकदम परफेक्ट आहे। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। वडीसाठी साहित्य घेतले आहे मी हिरव्या मिरच्या, आलं लसूण आणि धने जिरे। या सगळ्याची बारीक पेस्ट करून घ्यायची। त्यानंतर एक मोठा बाउल मी बेसन घेतला आहे, ज्वारीचे पीठ, गरम मसाला आणि घरची चटणी। घरची चटणी ही ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकली तरी चालेल। इथे मी बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे, त्यात बेसन घातले, ज्वारीचे पीठ, घरची चटणी घातली आहे, गरम मसाला, हिंग थोडं टाकायचं आणि ती पेस्ट आहे ती टाकायची। थोडं तेल टाकायचं, मीठ चवीनुसार। तर हे चांगलं दाटसर आपण मळून घेऊया पीठ। पाणी थोडं थोडंच घालायचं, कारण की जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला, थोडं पीठ घट्ट मळायचं आहे। अगदी थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं। जरी जास्त झालं असेल तर तुम्ही थोडंसं पीठ ऍड करू शकता, बेसनाचं किंवा ज्वारीचं पीठ। इथे आता अशा प्रकारे लोळे करून घ्यायचे। जर हाताला पीठ चिटकत असेल तर थोडंसं तेल घ्यायचं। याप्रमाणे आपण असं लोळे करून घेऊया सगळे। मी पाणी उकळायला ठेवलंय स्टीम करण्यासाठी। 15 ते 20 मिनिटं वाफून घ्यायचं। 15 ते 20 मिनिटं झाली आहेत, मी 20 मिनिटं ठेवलंय। थोडंसं चमचा किंवा स्टिक घालून आपण बघू शकता की व्यवस्थित शिजलंय का नाही। तर इथे हे असे काप करून घ्यायचे कोथिंबीर वडीचे। पॅनवरती मी एक तेल ओतते, चांगलं तेल गरम होऊन द्यायचं आणि मगच आपल्याला त्यात वड्या टाकायच्या आहेत। तसं केल्याने आपल्या वड्या चांगल्या खरपूस होतील। झाकण न ठेवता आपण फ्राय करायचे आहेत, म्हणजे वडी कुरकुरीत राहते। तुम्ही बघू शकता इथे ब्राऊन झाल्या आहेत थोड्या वड्या। आपण ते काढून घेऊया। आता आपण रस्स्यासाठी लागणारे साहित्य बघूया। कांदा, टोमॅटो, सुके खोबरे घेतलेत, आलं लसूण आणि गरम तव्यावरती आपण जिरे थोडे भाजून घेऊया। जास्त नाही भाजायचे, थोडेसे घोळे घोळे भाजायचे आणि काढून घ्यायचे लगेच। तर खोबरे टाकलं आहे, खोबरं पण जास्त नाही भाजायचं, थोडंसं गरम करायचं। आणि तुम्ही वडी तळता की शॅलो फ्राय करता, खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। आता आपण सर्व मसाले असे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। खोबरे तर भाजलं आहे। आता आपण कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे। थोडं तेल टाकायचं। कांदा आता गोल्डन ब्राऊन झाला आहे, तो आता आपण काढून घेऊया। आता हे सर्व साहित्य आपण वाटून घेऊया। तुम्ही रस्सा भरण्यासाठी मी कढई घेतली आहे, त्यात 2 चमचे मी तेल ओतणार आहे। आता थोडी कढई गरम होऊ दे। तेल गरम झालं चांगलं की आपण तो वाटून घेतलेला मसाला टाकणार आहोत। मसाला चांगला भाजून घेऊया।
मसाला चांगला तेल येतोपर्यंत भाजायचा, चांगला परतून घ्यायचा। त्यात थोडासा अर्धा भाग करायचा आणि त्यात बेसन थोडंसं भाजून घ्यायचं। बेसनाने कसं रस्सा थोडासा घट्ट असा होतो, त्यामुळे थोडंसं बेसन टाका। मसाल्याचं पाणी ओतते मी थोडं राहिलेलं। मी तर घरी बनवलेली घरची चटणी टाकली आहे 2 चमचे। मसाला चांगला परतला, थोडेसे मीठ टाकले चवीनुसार। त्यात गरम मसाला आणि मी चिकन मसाला टाकते। 1 चमचा किंवा अर्धा चमचा टाकायचं चिकन मसाला आणि गरम मसाला। चांगलं तेल सुटलंय बघा, तुम्ही बघू शकता मसाल्याला। त्यात गरम पाणी ओतायचं। चवीनुसार मीठ टाकायचं। तर रश्श्याला चांगली उकळी फुटली आहे, बघू शकता तुम्ही। कट किती छान सुरेख सुटला आहे रश्श्याला। कोथिंबीर भुरभरायची आणि आपला रस्सा तयार आहे। 2-3 मिनिटं उकळून द्यायची। जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि साधा आणि खास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच खास मराठमोळ्या रेसिपी घेऊन।